हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, आता ना पिल्लू म्हणजे आता महिना 2 महिने म्हणजे 2 महिने झाला असेल मला वाटतं, जुलै महिन्यापासून नाही का, जूनपासूनच त्याची शाळा चालू झाली आहे. म्हणजे 1 जूनपासून तर 2 महिने होऊन गेले म्हणजे शाळा भरली त्याला. आणि आता आता पहिला खूप म्हणजे खुश होऊन शाळेमध्ये जायचा, पण आता काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस त्याला 5च दिवस शाळा असते, म्हणजे सोमवार ते शुक्रवार त्याला शाळा असते आणि शनिवारी आणि रविवार 2 दिवस सुट्टी असते. तर ज्यावेळेस त्याला सोमवार येतो ना, ही शपथ एवढा मला तो त्रास देतो ना, सोमवारी शाळेत जायचं असतं तेव्हा. तो रडत नाही किंवा गोंधळ घालत नाही किंवा दुसरी लहान मुलं कशी अशी अंग टाकून देतात, रडतात, म्हणजे लोळतात जमिनीवर, तसं काही करत नाही. त्याचं फक्त एकच इमोशनल ब्लॅकमेल असतं. ज्यावेळेस त्याला एखादा पिक्चर म्हणजे मूवी त्याच्या आवडीची लागते किंवा एखादं कार्टून त्याच्या आवडीचं लागतं आणि ज्यावेळेस त्याला ते आवडतं आणि ते बघत बसायचं असतं आणि ज्यावेळेस 10:15 वाजतात आणि मम्मा चल म्हणते, बाळा चल आपल्याला शाळेत जायचं आहे, तेव्हा त्याचं तोंड वाकडं तिकडं होतं आणि एकच म्हणणं असतं त्याचं, मम्मा प्लीज थांब ना गं, थोड्या वेळानं जाऊया किंवा थांब ना उद्याच्याला जाऊया, आजच्या दिवस नको जायला, थांब थोड्या वेळानं जाऊया, हे संपू दे, असं त्याचं म्हणणं असतं. तर कसा तर त्याला गोड बोलून मी शाळेत सोडून आली आणि आता 2 दिवसाचं ना पूर्ण मी एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. तर ज्यावेळेस रविवार होता ना त्यावेळेस ना, म्हणजे शनिवारी आषाढी एकादशी होते आणि तिथं काही, त्यामुळं आम्ही दिवसभर घरातच होतो आणि कुठे गेलो पण नव्हतो. पाऊस पण चालू होता पुण्यात, एवढं चिरचिर घाण पाऊस पडत होता जबर, त्याच्यामुळं कुठं मंदिरात सुद्धा जाता नाही आलं. तर चला म्हटलं घरी बसून ना आपलं स्किन केअर तर करून घ्यावं. तर तुम्हाला सांगू का, माझ्या तोंडावर खूप वांग दिसत होता. पहिले तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ना, तर तुम्हाला नक्की त्यामध्ये जाणवेल की माझ्या तोंडावर किती वांग दिसत होता, किंवा दोन्ही बाजूला पूर्ण असं 1 रुपयाचा शिक्का असतो ना, तसं चट्टा आलं होतं वांगाचं. आणि आता तुम्हाला दिसत असेल थोडाफार बदल, त्याच्यामुळं तर वांग गेलं की नाही माझं ते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर मी काय करते आणि कशामुळे गेला आहे वांग माझं माहिती आहे का, मी पुण्यातलं दूध आणू दे किंवा आता एक आम्ही महिना झालं म्हणजे शेतकऱ्याकडून, म्हणजे काय म्हणते ते घरगुती दूध घेतो पुण्यातलं, किंवा पिशवीतलं दूध घेत नाही. पण जर तुमच्याकडं नसेल ना घरगुती, तरी पण तुम्ही पिशवीतलं दूध वापरलं तरी चालेल. पहिल्यांदा काय करायचं, पिशवीतलं दूध घ्यायचं, त्यामध्ये ना थोडीशी मुलतानी माती, थोडंसं गुलाबजल, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि चिया सीडचे थोडेसे बिया टाकायच्या. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटाट्याचा रस आणि कॉफीसुद्धा टाकू शकता. मी कॉफी नाही टाकली, मी फक्त मुलतानी माती आणि हळद आणि चिया सीड टाकलं होतं आणि थोडंसं हे टाकलं होतं, काय गुलाबजल टाकलं होतं. तर त्याचे क्यूब बनवून घेतले होते मी मस्तपैकी. आणि ते क्यूब नाही का नाही, मी 2-3 दिवसाला मग एकदाच महिनाभराचे बनवून ठेवते, म्हणजे 15 दिवस तर ते एक ट्रे आहे ना जो बर्फाचा क्यूब बनवायचा, तो 15 दिवस कंप्लीट पुरतो. कारण म्हणजे आपण काही दररोज लगेच, म्हणजे जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी करतेच, पण दररोज तर आपण लावत नाही, एवढं मात्र नक्की. म्हणजे 2-3 दिवसातनं किंवा कधी 4 दिवसातनं एकदा आपण जेव्हा वेळ मिळेल ना आपल्याला तेव्हा आपण ते करत असतो. तर मी काय करते, ते क्यूब बनवून ठेवलेले आहेत एकदाच, आणि महिनाभर तर ते मला जातात म्हणजे असं जास्त दिवस पण जातात. पण काय म्हणतात ना, जास्त दिवस फ्रीजमधलं पण ठेवू नाही ना, त्यामुळे मी थोडेसेच करते. 10-15 जरी केले ना क्यूब तरी म्हणजे काय म्हणतात महिनाभर जातं. आणि 2-3 दिवसाच्या आड ना तुम्ही ते आपल्या चेहऱ्याला मसाज करायचं आहे. हळद किंवा मुलतानी मिट्टी आणि ते सगळं जर असल्यामुळं ना आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दूध कच्चं असतं. आणि आपण बघितलं असेल ज्या काही स्किन केअर करतात ना काही काही महिला, तर त्या नुसतं कच्च्या दुधानं ते असं स्पंज टाईप पुसून घेतात चेहरा सारखा 3-4 वेळा दिवसभरातनं. का तर त्यानं स्किन म्हणजे कलर पण येतो चांगला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं स्किन कोरी होते, मस्त होते, आणि बाकीचे जे डागधब्बे आहेत ना ते सुद्धा जातात. आता मला ना दरवर्षी पावसाळ्यात असा प्रॉब्लेम होतो, माझ्या ना चेहऱ्यावर ना आपण नाईटा म्हणतो की नाही तशा पद्धतीने येतं, कपाळावर, गालावर. कितीही भाज्या खा तुम्ही, काहीही करा, पण तरी पण ते येतं, मला माहीत नाही काय येतं. आणि थंडीच्या दिवसात पण जास्त प्रमाणात येतात ते नाईटे. आणि मग त्याच्यामुळं मग सगळं घाण त्वचा दिसते. तर मी ना आता मला वाटतं 2-3 महिने झाले हे चालू केले. वांग माझा थोडासा कमी झाला आहे, म्हणजे सगळाच गेला नाही मी असं नाही सांगू तुम्हाला, पण माझा वांग आहे ना जेवढा डार्क होत होता ना तो एकदम असा कलर त्याचा चेंज होत चालला आहे. म्हणजे काळा दिसत होता ना तो एवढा दिसत नाही आता काळा. आणि त्याच्यामुळे मी हे दररोज करते. तुम्हीसुद्धा घर बसल्यानं हे करत जावा. त्याच्यानंतर थोडंसं पिलक मास्क पण लावलं, म्हणजे चारकोलचं, आणि ते लावल्यानंतर तर त्वचा आपली एकदमच हे होऊन जाते. जर तुम्ही एकदा आठवड्याभरातून 2 वेळा जरी हा मसाज केला ना तर खूप छान चेहरा दिसतो.
थोडंसं मॉइश्चराईज आल्यासारखं दिसतं, म्हणजे जास्त तेलकट पण नाही आणि फ्रेश वाटतो. त्याच्यानंतर आता पिलूला गोड बोलून म्हटलं होतं की तुला डब्याला एक छान बॅग बनवते, म्हणून आता त्याची बॅग बनवायला घेतलेली आहे. मी तर खरं तर खूप वैतागले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचं म्हणजे कंपनीला चहा जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज एक पिशवी तुटून येते, म्हणजे दररोज एका पिशवीचं बंद तुटतं. यांना म्हणलं ना नुसता थर्मास अडकवून गाडीला न्यायचा, पण तरी पण ते नाही म्हणतात, त्यांना आवडत नाही तो नुसता थर्मास न्यायला. आणि मग एक पिशवी दररोज द्यावी लागते. मग मोठी पिशवी दिली का त्यांना आवडत नाही, छान नाजूक छोटी पिशवी पाहिजे असते. मला वाटते मी जसं आता 1.5-2 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष होईल आता, या मला वाटते ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष होतील माझे म्हणजे चहाला. तर माझ्या एवढ्या पिशव्या झाल्यात ना, आणि छान अशा पिशव्या पण भेटत नाही त्या मस्त अशा, कारण 3-3.5 लिटर चहा असतो आणि त्यामुळे वेट होतं त्या पिशवीला, वजन होतं जास्त आणि बंद निघून येतात. आता त्या बिचाऱ्या बंद तर किती दिवस टिकणार नाही का. मग मी वैतागली होती. आत्ता मी रविवारी म्हणजे सुट्टी होती काल परवा, त्यावेळेस ना 2 पिशव्या शिवल्यात, एक टिफिनसाठी वेगळी, एक डब्यासाठी. पिलूसाठी तर मी मेशोवरून मागवली. पिलूची अजिबात तुटत नाही काय नाही, पण यांच्या पिशव्या एवढ्या तुटतात ना की बसत, कारण गाडीवर रोज जायचं, गाडीवर यायचं आणि त्यामुळं खड्ड्यांमुळं याच्यामुळं हँडेलला जरी ती बॅग अडकवली ना तरी ते तुटून पडतं. त्यामुळं एक वेळ तर ना आमचा पूर्ण टिफिनचा डब्बा, एक थर्मास हे पूर्ण असं पडल्यामुळं ना फुटलं आहे आणि 3,500 रुपयाच्या थर्मासचं वाटोळं तर झाले. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डब्बा पण सगळा पूर्ण दुसरी गाडी त्याच्यावरनं गेल्यामुळं डब्याचा आणि थर्मासच्या पूर्ण चिंध्या चितडे उडलेले आहेत. असे किती तर वेळा झाले. त्याच्यामुळं म्हटलं चला आता आज ना एक छान अशी आधी मायक्रमपासून बॅग बनवून बघूया, म्हणजे टिकते का, कारण मी तर खूप वैतागली आता त्या बॅगेनला आणि पिशव्यांना. आणि आत्ता मग असं वाटतं की मला ॲक्टिवा वगैरे तीच घ्यावी, कारण मोठी गाडी ना, ॲक्टिवाला ते पायात तरी धरता येतं, पण मोठ्या गाडीला खूप अवघड आहे ह्या सगळ्या गोष्टी अडकवायचं. त्याच्यामुळं ना मी आता छान असे बनवते. याचा फायनल लुक तुम्हाला मी नंतर दाखवेनच, कशी वाटते कशी नाही, मला नंतर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असंच सपोर्ट राहू द्या. त्याच्यामुळं काय होईल, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन जास्त एवढा एक्सपिरियन्स नाही किंवा आम्हाला यामधलं म्हणजे नवीनच आहे, मला यामधलं जास्त काही माहीत नाही. मी टाकते व्हिडिओ, मला वाटते 5-6 महिने होत आले, पण मला जास्त यामधल्या सेटिंग माहीत नाही किंवा एडिटिंगचं वगैरे असं जास्त काही माहीत नाही. तरी पण मी प्रयत्न करते आणि हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ ना मी तुम्हाला दररोज घेऊन येणार आहे, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, माझं तर काम असंच चालू राहणार आहे कधीपर्यंत, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर पिलूला आणायला जायचं, 1:45पर्यंत पिलू येतो आणि तिथून मग पुढं सगळ्या गोष्टी करतात आणि असाच आमचा पूर्ण दिवस जातो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज नक्की सपोर्ट करा.